ब्रेकिंग न्यूज। माढा तालुक्यातील शिंगेवाडीत थरारक मारहाण। माढा तालुक्यातील शिंगेवाडी गावात जुन्या भांडणाचा राग मनात धरून पिता आणि पुत्रावर जीव घेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर उर्फ शंकर अनंता मिसाळ आणि त्यांचा मुलगा नागेश मिसाळ हे बुधवारी रात्री आपल्या घरात असताना अचानक 3 जणांनी त्यांच्या घरात घुसून कुऱ्हाडीच्या दांड्यानं आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली। या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली। गंभीर जखमी झालेल्या पिता पुत्राला तातडीनं कुर्डुवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। जुन्या वादातून झालेल्या या हल्ल्यामुळे शिंगेवाडी परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले। स्थानिक नागरिकांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। पाली ज्ञानेश्वर उर्फ शंकर मिसाळ, राहणार शिंगेवाडी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर। मी 40% अंध असून दलित समाजाचे आहे। मला माझ्या घरी येऊन माझ्या नवऱ्याला व माझ्या मुलाला बेदम काठीने मारहाण केली। गजेंद्र शिंदे, प्रदीप शिंदे व अभिजित शिंदे यांनी व मला जीवे मारण्याची धमकी दिली। तू महारा मागाची आहे, तू आमच्या शेजारी कशी राहते ते बघतो। व मी पोलीस स्टेशनला गेले असता त्यांनी यांची फक्त दाखल करून घेतली व दवाखान्यात गेलो। आम्ही दवाखान्यात जाऊन आल्यानंतर पोलीस स्टेशनला गेलो। पोलीस स्टेशनमधनं आम्हाला हकलून दिलं व SP ऑफिसला गेलो। SP साहेबांनी लेटर दिलं, 354 दाखल करून घ्या म्हणाले। PI पोलीस स्टेशनला गेले असता PI साहेबांनी व बेटा अंमलदारांनी मला हकलून दिलं, जा घेत नाही, काय करते ते कर।